शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत हद्दीतील बजरंगवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुरळ ओढ्यातून वेल नदीत मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त पांढरा फेस वाहून आला असून श्रीनाथ मंदिरापासून पांढरी वस्ती पुलापर्यंत तब्बल 10 फूट उंचीचे फेसाचे ढीग साचल्याचे पाहायला मिळाले. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास फेसाचा मोठा साठा पुलावर पोहोचला. काही वेळातच संपूर्ण पूल पांढऱ्या फेसाने झाकला गेला. फेसामुळे वाहन चालकांना समोरील रस्ता दिसेनासा झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत सुमारे 3 तास वाहतूक बंद ठेवली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अनेक नागरिकांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. वेल नदी ही परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नदीच्या पाण्यावर हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला, ऊस आणि इतर नगदी पिकांचे सिंचन केले जाते. तसेच अनेक गावातील पशुधनही या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नदीतील प्रदूषणामुळे शेती, जनावरे, भूजल, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वेल नदीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेसाचे लोट यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे हा फेस नैसर्गिक नसून रसायनयुक्त सांडपाणी किंवा प्रदूषित घटकांमुळे निर्माण झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मुरळ ओढ्यातून हे दूषित पाणी नेमके कुठून सोडण्यात आले याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून प्रदूषणाचा स्रोत शोधावा, संबंधित कंपन्यांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, तळेगाव ढमढेरे, शिरूर.